विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल तुकाराम भगवान की जय महाराज की जय महाराज की जय महाराज की जय सद्गुरु राम बाबा की जय गोपाल बाबा की जय येशु बाबा की जय सब बाबा की जय लक्ष्मण बाबा की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय राधा कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय रामचंद्र भगवान की जय भला विठ्ठल तुझी ये संगती झाली या मुचे निश्चिंते नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळी घरी ताकाचे सुरवर येथे नवनीताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळी तुका म्हणी आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळी पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम प्रथम दूसरे चरण संतजिया दूसरे चरण संत पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा सर्व संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा कर्म करा दया कर्म करा दया तुझा अनुग्रह लादलो लादलो तुझा अनुग्रह लादलो करुणा करा या दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे पावन झालो चराचरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काय माझी वाणी मानिल संताशी रंजौ चित्ताशी आपुल्या ओंत प्रविश्व मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश श्रवणात्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्व मे रामचंद्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाये करागाय सेवा घरी देव येतो सोडा नीच कर्म दुष्काळ जातो आईशी नंद गवळ्याने कैशी भक्ती केली परब्रह्म मूर्ती वनी खेळविली विठ्ठला 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 सौभाग्यवती ना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी हरिकीर्तनाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 कडव्याचा असून प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्मा गोपाळाने ज्यावेळेस भगवंताची संगती केली आणि संगती केल्याच्या नंतर जे गोपाळाने तृप्तीचा ढेकर दिला तो म्हणजे आजचा अभंग विठ्ठला 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 अशा माध्यमातून आज आपण कुठल्या कारणाने सगळे एकत्रित आहोत सगळ्यालाच माहीत आहे। आज आमच्या या मौजे दगडी शहाजनपूर गावामध्ये आणि समस्त ग्रामस्थ आणि या श्रीमद भागवत कथा सांगतेच्या प्रीत्यते थोडंसं काल्याचं कीर्तन आहे आणि आपण आज सगळे भागवताची सांगता झालेली आहे। परीक्षित मोक्ष कलियुगाचं वर्णन श्रीमद भागवताची पूर्ण आहुती आणि भागवत सप्ताहाची सांगता या निमित्तानं काल्याचं कीर्तन व्हावं या स्वच्छ अंतकरणानं भागवताची समाप्ती काल्याचं कीर्तन आणि महाप्रसाद आपल्याला मिळावा या शुद्ध अंतकरणातून केलेली सेवा आहे। वास्तविक पाहता ही 7 दिवसाची कृष्णकथा यजमान आमचे समोर बसलेले आमचे अंगदजी गोरे आणि त्यांचा संपूर्ण परिवार या 7 दिवस या नाम सप्ताहामध्ये वाहून निघाला आणि विशेष म्हणजे पर्व काळ बी खूपच साधला हो, खूप साधला पर्व काळ हो। कालची मौनी अमावस्या आणि आजची प्रतिपदा तुम्हाला माहीत नसेल मौनी अमावस्याचं महत्त्व खूप आहे महाराज, खूप होतं। कुंभमेळा चालू असल्यामुळे मौनी अमावस्याला अजून डबल किंमत आली होती हो महाराज। कालचा पर्वकाल असा होता जो कथा ऐकेल जो श्रवण करेल एखाद्या तीर्थाचं स्नान करेल त्याला कुंभमेळ्यात गेल्याचं आणि स्नान केल्याचं पुण्य मिळणार हो। आपण सुद्धा या कृष्णकथेमध्ये भगवंताच्या कथेने नाहून निघालात आपल्याला सुद्धा ते खूप मोठं महत्भाग्य प्राप्त झालंय आणि कालच्या मौनी अमावस्याचं महत्त्व होतं एकदा जर राम म्हटलं तर 100 वेळा राम म्हणल्याचं पुण्य मिळतंय। विठ्ठला 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 आणि ज्यांनी कोणी इकडं राहून बी एखाद्या तीर्थात स्नान केलं असेल गोदावरी असेल चंद्रायणी असेल चंद्रभागा असेल कुठल्या बी एखाद्या तीर्थात जर स्नान केलं तर त्याला कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केल्याचं पुण्य मिळतं। ही कालची गोष्ट होती मौनी अमावस्या हो। चला कमीत कमी एखाद्या तीर्थात स्नान करतो तरी मौन धारण करायचं अशी एक विधी होता हो वगैरे वगैरे। चला आणि असा कुंभमेळा चालू आहे सुंदर पौष महिन्याची सांगता महिनाभर गेल्या खूप मुहूर्त असतात खूप म्हणजे योग्य अशी काळ असतो दान पुण्य कथा करण्यासाठी असा सुयोग्य ह्या कथेचा वेळ त्याच्यामध्ये आज या भागवत कथेची सांगता आहे आणि आपल्याला सगळ्याला महाप्रसाद आहे। कीर्तन उगा आपलं तासभर कीर्तन आहे कीर्तनाचा फक्त नियम म्हणून कीर्तन करायचं हो। आपण 7 दिवस ज्यांच्या मुखातून श्रीमद भागवत कथा श्रवण केली असे आमचे परमपूजनीय उभे राहिलेत पाठीमागे टाळ घेऊन येत एखादे भागवतकार इथं
गालीच्या टाकून रिलून बसले असते, आम्हालाच परीक्षक बघत आहे की नाही. हो. आणि सुंदर ज्यांच्या स्वभावातून आणि ज्यांच्या वाणीतून आपण 7 दिवस श्रीमद भागवत कथा श्रवण केलीत असे आमचे आपल्या रामगड संस्थानचे निष्ठावान सेवक असे आमचे मुक्तिरामजी महाराज खांडे यांच्या रसाळ वाणीमधून आपण 7 दिवस भागवत कथा आणि त्याच्यामध्ये हे त्यांचे साथीदार कलाकार मंडळी हे गडी तर आपल्याला ठेवून घ्या वाटतो इकडंच नाही. हा सगळ्या बाजूनी तबला वाजते, प्याड वाजते, तबला प्याड मृदंग, त्याच्यानंतर परत गायन बी थोडंसं चॅनल बी चालवतात हे की नाही. अशी सगळी चांगली मंडळी लांबून त्यांच्यावर प्रेम आहे त्यांचं, लांबून मंडळी आलेत आणि आपल्या गावातले आज सगळे भजनी मंडळी टाळ घेऊन उभे आहेत. आपण सर्व बसलेले आहात. गावकरी खूप बहुसंख्येने उपस्थित आहेत. अंगदचे सगळे नातेवाईक आप्तिष्ट पाहुणे मंडळी 7 दिवस गजबजून गेले आहे का नाही. असं वाटतं आता आहे की नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, असं वाटतं अजून दुसरी कथा अजून आज सुरू करावं आहे का नाही. हो, ऐकतच राहावी, कान असे तृप्त होतात. पण त्यांची हालामेल काहीच कारण नाही कथेला. कोणी म्हणून कशाला म्हणून कथा ठेवली, काय कारण, काय लय धनप्राप्ती व्हावा का घरात, काही नाही. फक्त एक इच्छा होती की आपल्या प्रांगणामध्ये भगवंताची कथा व्हावी, काहीतरी दान पुण्य व्हावं, या स्वच्छ अंतकरणातून केलेली कथा आहे. आणि ज्या वेळेस कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते त्यावेळेस मुहूर्त पाहण्याचं काहीच कारण नाही. जेव्हा तुम्ही कराल तोच मुहूर्त आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून. आणि आमचं हे दगडी शहाजनपूर गाव म्हणजे खूपच भाविक आहे बघा. हो, कथा या ठिकाणी सुरू झाली. सगळं गाव, समस्त ग्रामस्थ, एवढे पुरुष मंडळी कुठं कथेला असतात का हो. पण तरी 7 दिवस सगळे कामधंदे सोडून आहे का नाही सगळी माणसं. या गावाचा एक विशेष आशा आहे. हो, म्हणून हे गाव खूप अतिप्रेमाचं आहे आमचं महाराज. हो, एकमेकाच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये सहभागी होणारी माणसं या गावात आहेत. हो, म्हणून हे गाव सुखाने समृद्धीनं कुणाचा काही कार्यक्रम असला काही असो, हो, अरे गावात आपल्या काही संबंध नाही. हो, जात गोत पात काही संबंध नाही आपला त्याचा रक्ताचा. एखादा माणूस जरी वारला, हो, सगळं गाव त्याच्या विधीला हजर असतंय. हो, सगळ्या सुखात आणि दुःखात ही मंडळी एकमेकाच्या सुखात आणि दुःखात सहभागी होते. म्हणून हे गाव खूप अतिप्रेमाचे लाडकं गाव आहे. हो, म्हणून ते एखादा कोणी कार्यक्रम करते, हो, चांगलं म्हणण्यापेक्षा नाव ठेवणारेच लय असते. हा करते, मग त्याला काही पाहिजे असं करीना मग केला तर काय करायचं आपल्याला. हो, पण असं नाही. आपल्या सर्वांच्यासाठी कृष्ण कथा आपण सर्वजण या ठिकाणी येऊन या कथेला श्रवण केलं, भागवत कथा श्रवण केली. आज महाप्रसाद आहे अशा उद्देशानं ही सुंदर स्वच्छ अंतकरणातून केलेली कथा आहे. बऱ्याच दिवस चाललं होतं त्याचं, मला म्हणायचं बाबा आपल्याला कथा करायची. गावात एक बऱ्याच दिवसापासून त्याचं असं ध्येय होतं की आपल्याला एक कार्यक्रम करायचा आहे. आणि असा कार्यक्रम करायचं म्हटलं की सोपं नाही. 7-8 जवळपास 20 दिवस झालं त्याला पायाला नख नाही राहिलं. त्याच्या पळतंय करतंय आणायचं न्यायचं हे सगळं करत असताना तरी आपण सगळ्यांनी सहकार्य करून ही कथा आणि महाराजांनी त्याला खूप सहकार्य केलं. जसं असेल तसं, ज्या बाबतीत असेल तसं सगळ्याला सामावून घेऊन, सगळ्याला एक घेऊन एखादा कार्यक्रम करायचं म्हटलं तर सगळ्याचं सहकार्य असावं लागतं. हो, पैसेच द्यावे असं नसतं. हो, पंगत करायचे वाढणारे असावं लागतात. त्या ठिकाणी स्वयंपाक करणारे असावं लागतात. पात्र चटया झटकणं टाकणं कुठलीही असू द्या, पैसाच सगळं काम करत नाही, श्रमदान सुद्धा करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून अशा स्वच्छ अंतकरणातून ही भागवत कथा या ठिकाणी संपन्न झाली. आज परीक्षित मोक्ष 7 दिवस पूर्ण झाले कथेला. 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प आला, राजा परीक्षितला दंश केला. गुरुवर्य महाराज सूत जे सौनकादी ऋषींचा संवाद, त्याच्यामध्ये शुकदेव भगवान निघून गेले. पुढे कलियुगाचं वर्णन, इतिमती श्रीमद भागवताची पूर्णाहुती या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आता कृष्णाचं चरित्र आपण काय सांगावं. गेली 7 दिवस आपण तेच श्रवण केले, पण काहीतरी नियम म्हणून आपण थोडंसं चरित्र सांगण्याचं करू आणि एका थोड्या वेळामध्ये सेवेला पूर्णविराम. विठ्ठल 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 विठ्ठल. चला, अजून आपण सर्व उपस्थित आहात. आज गजबजलेलं आहे सगळं, अंगण पुरत नाही आज आपल्याला बसायला. पण विशेष आहे सगळे मंडळी आज आमच्या दगडी साहेब सगळे उपस्थित आहेत आज हे, म्हणून अजून बरं वाटलं जरा हे काय नाही. हो, कीर्तन 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 नेमाचं कीर्तन आहे. थोडंसं कीर्तन आहे ऐका. माई सृष्टी मला दादाही खूप सुंदर आहे. सगळ्यांनी असं तोंड भरून आज आपल्या गावातले मंडळी सगळे हजर आहेत हे काय नाही.
चला थोडंसं का आपल्याला सगळ्याला मिळून थोडा काला करायचा आहे. हो का कीर्तनाचे रंगी नाचू 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 कीर्तनाचे नाच कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी 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 नाचू नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी. वा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. भगवान परमात्मेत असतात. भगवान परमात्मा काय येतात बरं मृत्यू लोकात त्याचं काय कारण आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान परमात्मा मृत्यू लोकात जन्म घेण्याचं कारण एकच आहे. धर्म रक्षावया घेसी धर्म रक्षावया घेसी धर्म रक्षावया धर्म रक्षावया घेसी फुल्या बळीसी फुल्या बळीसी अमरुषी साठी जन्म सोसिये अमरुषी साठी जन्म सोसिये अमरुषी साठी जन्म सोसिये अमरुषी साठी जन्म सोसिये. धर्माची रक्षा हे उद्देश आहे भगवंताचा अवतार लेण्याचं. थोडंसं उंच वाटतंय मला. तुम्ही असे लांब दिसल्यासारखं वाटतंय मला. आता म्हणलं तर भागवतीचं झालं कवा काढायचं आणि कवा का नाही का. पण खाली बरं वाटलं असतं. मग तुम्हाला लय असं बघावं लागतं माझ्याकडं. तरी आता ॲडजस्ट करून घ्या थोड्या वेळ हे की नाही. हो जवळ बसलेली माणसं अशी दिसत नाहीत लवकर. हो तरी चला अशा सगळे आवर्जून आमचे तांदळवाडीचे आज लय सगळे माणसं दिसायला काय काय आकडा घेऊन आले काय काय पंढरपूरच्या बांधकामाला काय. हां नाही त्यांचं सहकार्य असते अधूनमधून. आत्ताच आपल्याच गावातली मुलगी त्यांची नात होती कधी लागली. हो आपल्या दगडी आपली दगडी मुलगी आणि तांदळवाडीची नात पोस्टात लागली ना. हां पोस्टातच ना. तुम्ही आता पगार दिली ती वन खात्यात. हो वन खाते काय नाव तिचं. हां आरती इंदुरे आत्ता वन खात्यात लागली आपल्याच गावातली मुलगी. तर पहिली पगार लगेच सुपूर्त केली आपल्याकडं. हो असे लैल नोकरी लागवत पण पहिली पगार देत जा आम्हाला म्हणजे बरं वाटतं. चालू आहे मोठे कामं चालू आहेत तुम्हाला माहिती आहे सगळं. हो तो आपल्याला वाटतं बरं का. पण महाराज ज्या वेळेस आपलं काय चाललं हे आपल्याला लवकर कळत नाही. पण ज्यावेळेस दुसऱ्याच्या तोंडातून ऐकायला भेटतं ना आम्ही तर जिथं जावा तिथं लोकांनी म्हणावं बाबा रामगडचं लईच नाव चाललंय लईच प्रगती चालली लईच. आपल्यालाही कधी कधी असं वाटतं आपण मी जास्तच प्रगती करायला होतो काय काय. हो पण खूप ज्यावेळेस जिथं जाईल तिथे लांब लांब जरी गेलं तरी लोक म्हणतात रामगडाची खूप प्रगती चालली खूप चांगलं तुमचं सगळं योग्य कामं चाललेत. आणि लोकांच्या मुखात एकदम चांगली तुम्ही स्तुती करतात लोक मागे पुढे. असं आता मागं कोणी काही म्हणू द्या पण लोक म्हणतात ती बात खरी. आणि काही खरे महाराज हे जे सगळं चाललंय ते नाही आपल्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या दानपुण्यातून चालू आहे. वास्तविक पहा ना कशातून चालू आहे सगळं. कुठलाही असू द्या आपला मार्ग कुठलाही सेवा असू द्या पहिली वर्गणी शेतकऱ्याची जमते. हो आता आपल्याच गावात पहा ना. हो आता 20 लाखाला कमी रक्कम नाही. हो कवा जमली इतकी वर्गण. हो पण सरळ अंतःकरणात हाताने एकदम सरळ हाताने दिली लोकांना. हो द्यायचं आपल्याला देऊन टाकायचे. हो एवढे बाबांनी आपल्याला अट्टहासपूर्वक वर्गणी मागितली. हो 5 लाख रुपये का खोली लागतात पण 20 लाख रुपये जमले. होय सरळ हाताने देतात. हो हे असं लेकराच्या हातात 10 रुपये द्यायचे म्हणलं तर माणूस 10 वेळेस विचार करतं.
पण गडासाठी वर्गण द्यायची म्हणले तर लोक मागचा पुढचा विचार करत नाही. हो, एकदम सरळ अंतःकरणातून देतात. जाऊ द्या, हो, आपल्यालाही भगवंतांनी काही दिले तर देण्यासाठीच दिले. हो, देऊन पहा. ज्यांनी ज्यांनी दिले, ज्यांनी ज्यांनी त्याचं समाधान भोगलंय ते म्हणतात खरंय. एके हातानं दिलं तर आपल्याला सद्गुरू रामबाबा असतील, प्रभू रामचंद्र असतील, अनेक हातानं दिल्याशिवाय राहत नाही, असे लोकांचे अनुभव आहेत. विठ्ठला या महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात शोभून दिसतोय थोरला गडा. भक्तासाठी पावन झालाय राम, बाबाचा रामगड. भक्तासाठी पावन झालाय बाबा, बाबाचा रामगड. या महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात शोभून दिसतोय थोरला गडा. भक्तासाठी पावन झाला राम, बाबाचा रामगड. भक्तासाठी पावन झाला राम, बाबाचा रामगड. भक्तांच्या साठीच आहे गड, भक्तांच्या साठीच आपण सर्व करतो. किती महाराज सेवा. अहो, पुरुषात तर जमले गावाला माहिती. हो, सप्त्यात अशा लिखी आल्या त्या गावातल्या पुरी, ज्यांचं आपलं माहेर आहे दगडी शहाजनपूर, त्यांनी सुद्धा 2-3 लाख रुपये दिले. हो, प्रत्येक गावात सांगतो मी. हो, आमच्या दगडी शहाजनपूरमधल्या मुलीने 2-3 लाख रुपये त्या दिवशी काल्याच्या कीर्तनात दिले. हो, का बरं दिले? आमचं माहेर आहे रामगड. हो, माहेर संताचे नामया, हे आमचं माहेर आहे. हो, म्हणून इथं आलेल्या मुलीनं सुद्धा 2-3 लाख रुपये दिले त्या दिवशी. दगडी महिलाने सुद्धा हनुमानजीच्या मूर्तीला 12 हनुमानजी हे काय मूर्तीचे पैसे दिले. आम्हाला डोक्यावर छत्री, बाबाला ऊन लागू नये म्हणून किती काळजी घेतात बघा. 17,000 रुपये ते छत्रीला दिले. विठ्ठला विठ्ठला नारळी सप्ताह बरं का मुक्तीराम महाराज, नारळी सप्त्यातल्या ज्या पंक्ती येतात तुम्ही रोज खातात ते सर ह्या गावातून येतात. महाराज लोकांची पंगत रोज टाळ करायची इथून आहे गावात. हो, रोज ह्या दोन्ही टायमाच्या पंक्ती. हो, काय खावा ते कळत नाही लोकांना, इतकी पंगत असते. हो, सगळी सेवा, इतकी सेवा करताना तुम्ही, त्याच्यामुळं आमचं मन गहिरून येतं. हो, की इतकी सेवा, इतकी सेवा, इतकी सेवा, त्या सेवेला आहे का बरं काही? हो, बरं माहीत बी नाही तुम्हाला ही सेवा करून आम्हाला काही मिळवायचं असं बी नाही. हो, आम्ही सेवा काही आमच्या स्वार्थासाठी करतो असं बी नाही, फक्त प्रेम. हो, साधू संतावरचं प्रेम, गडावरचं प्रेम आणि आमच्यावर केलेलं प्रेम. हो, दुसरं काय? तुम्हाला काय वाटतं असं करायचं ना आम्हाला लई सुख मिळवायचं, लई संपत्ती मिळवायची? काही नाही, फक्त का हे फक्त आमचं कर्तव्य आहे. आम्हाला करणं आहे, आम्हाला त्याची आवड आहे, आम्हाला छंद आहे. काही माहिती नाही आम्हाला कोण संत आशीर्वाद देईन का नाही, पण त्यांची सेवा आम्ही सोडणार नाही, हा ध्यास तुमचा आहे माझ्या. हो, आणि हे ज्या वेळेस संत देतील कल्पांती ही सरेना, हेची आम्हा करणे काम, विजमान मावे नाम, विजमान मावे नाम, विजमान मावे नाम. हेची आम्हा करणे काम, बिजवाडा नाम, बिजवाडा नाम, बिजवाडा करणे काम, बीज वाढवया नाम. ठीक आहे ना, हे आम्हाला काम करायचं. हो, म्हणून चला, छोटा जरी कार्यक्रम असला तरी आज बसायला जागा पुरत नाही. आपण सगळे भरभरून या कार्यक्रमाला आलात, सगळ्यांनी खूप या ठिकाणी म्हणजे येऊन आपण सहकार्य केलं, सगळ्याला खूप धन्यवाद. आणि या परिवाराच्या तर्फे व्यासपीठावरून महाराजांनी आपल्या सगळ्यांचं कौतुक केले. आमच्या प्रतिभाताई आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित. हा त्यांचा मुलगा पुढे आता परंपरा चालवणार आहे की नाही, आता ह्याला बी महाराज बनायचं आपल्याला आहे की नाही. हो, असं पुढे चालू आहे परंपरा काहीतरी आहे की सगळे मिळून आपण सेवा करता होत असते, चलत असते. सेवा केली की आशीर्वाद. तुम्हाला एक सांगू का, संत आणि देव कधी ऋणात राहत नाही, कधीच ऋणात राहत नाही. त्यांची आपण सेवा केली की ते प्रसाद दिल्याशिवाय राहतच नाही. हो, असा विषय. हो, त्यांना असं ऋण डोक्यावर घेऊन जगू वाटत नाही, अजिबात नाही. मुखी नाम हाती मोक्ष, आईशी साक्ष बहुतांची. रोकडा आहे. हो, एकदम परमार्थ रोकडा आहे. हो, म्हणून केला पाहिजे. चला,
अशा मध्ये थोडंसं काल्याचं कीर्तन आहे. भगवान परमात्मा प्रगट झाले वगैरे तुम्ही आता सगळं ऐकलंय. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. भगवान परमात्मा गोकुळात लहानाचे मोठे होऊ लागले. भगवान परमात्मा रांगू लागले. रांगत रंगनी चोरित लोणी रांगत रंगनी चोरित लोणी धावणी धरती गवळणी धावणी धरती गवळणी बाधित चरणी देते गराने बाधित चरणी देते गराने यशोदे साजनी यशोदे साजनी दैदुत भक्षिणी तमालनी नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा पण तुने माते भगवान परमात्मा रांगू लागला. तळवे तळहात टिकी तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत नव्या गुडघ्यानी गुडघ्यानी रांगत नव्या गुडघ्यानी गुडघ्यानी रांगत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तुम्हा देखील सये तळहात 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 टेकीत तळवे तळहात 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 टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने भगवान परमात्मा रांगू लागला. अनेक प्रकारचे जे पुतनामावशी वगैरे आल्या सगळं चरित्र तुम्ही श्रवण केलं. भगवान परमात्मा महाराज इतका सुंदर दिसायचा इतका गोड दिसायचा. सगळ्याला वाटायचं तो मज व्हावा तो मज व्हावा वेळो वेळा व्हावा. आता गोंडच दिसणारा परमात्मा उशिरा झालेला 100 वर्ष सगळ्याला वाटायचं मला हवाय मला हवाय पाहायला भेटावा. आणि जिना जिना भगवंताला बघितलं बास हो देहावरच नसायची ती हो. काम करायला लागली घरात सासरवाशी सून की महाराज ध्यानात कृष्ण मनात कृष्ण कामात लक्ष नाही. काय करावं काय करावं हो. एक दिवशी एक सासरवाशी सून कृष्णाला बघून आली हो. बघून आली घरात आली हो. मोठा वाडा होता हो. चांगला माणूस जरा गावातला सावकार होते आणि जुना काळातला सासरा हो. 2-4 गावचे माणसं भेटायला. सुनबाई जरा शेजारच्या गावचे माणसं आपल्या घरी आलेत भेटायला हो. मग जरा यांची चहा नाश्त्याची व्यवस्था करा. आवाज दिला सुनबाईला सासऱ्यानं. आता पहिल्या काळातले सासरे म्हणजे चालते बोलते यमच होते. सामान्य गोष्ट नाही. कुणाचा लाग लागत नव्हता महाराज हो. मथारीवर जर मथारा रागवला हिवाळ्यात सुद्धा मथारीला दरदर घाम फुटायचा असा हो. आता बिचारी सासरे सासू सासऱ्याचं बळच जगत आहेत हो. ते लांब मिशीचा ताव मारलेला वाकडी काठी नालाचा बूट मथारा असा नाही तिथं. सुनबाई जरा शेजारच्या गावचे माणसं आले जरा प्रतिष्ठित माणसं चहा नाश्त्याची व्यवस्था करा. आता हिने रात्रीत कृष्ण बघून आलती हो. ध्यानात कृष्ण मनात कृष्ण कामात काय लक्ष. काल बाजार झालता सासूबाईने सगळ्याच्या त्या ते असतं ना तेला मिठाच्या भरण्या साखरेच्या भरण्या भरून ठुलत्या. सकाळी सुनबाईला आवाज दिला सासऱ्यांना चहा नाश्त्याची व्यवस्था करा. सुनबाईने भगवंताला बघून आल्यामुळं कळे ना मी काय करते. कामात लक्ष नाही भगवंताकडे लक्ष लागलं. आणि हे वाईट आहे का भगवंताकडे लक्ष लागणं. महाराज सांगितलंय सगळ्या नारदाने नारद भक्ती सूत्रात सगळ्या सांगितले भक्ती कशी करावी तर गोपी सारखी करावी. यथा व्रज गोपिकाना जशी गोपीने केली तशी भक्ती करावं सांगितलं. भगवंताकडे लक्ष लागणं वाईट नाही उलटा आपलं लागत नाही. किती विशेष आहे. भगवंताचं चरित्र ज्यावेळेस आपण ऐकतो ना का ऐकतो चरित्र भगवंताचं सगुण चरित्र ऐकावं. त्याच्या गुणाचं वर्णन केल्यावर तरी आपलं लक्ष त्याच्याकडे लागावं म्हणून ऐकावं लागतं. दुसरं कशाला ऐकायचं. पण महाराज भगवंताला बघून आली ध्यानात मनात कृष्ण आहे. काय करावं. सुनबाई जरा हलवा बना हलवा चहा नाश्ता बनवा हा. हलवा म्हणजे शिरा गरा काय असतो तो बनवतो ना आपण सकाळी. सुनबाईनी कढई मांडली. मंद हरावर रवा भाजून घ्यायचा. शिरा बनवायचा म्हणलं मंद हरावर असा रवा भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये तूप टाकायचं. असलं तूप नाही तर तूपच वापरतो आपण त्याला. चांगला रवा म्हणजे करायचं म्हटलं मंद हरावर कढई मांडायची चांगली कढई तापू द्यायची असं फिरवायचं.
तुम्ही मला बी कवा आलं पाहिजे ना, नुसते आहे त्या मांड्या घालू घालू कवर खातात. असा मंद असा रवा हलवायचा, मस्त लाल बुंद होऊ द्यायचा. हो, पाणी टाकायचं, चवीपुरती साखर टाकायची. आता सुनबाईने सगळं रवा भाजून घेतला, तूप टाकलं. आता साखऱ्या टाकायचा. तर हातात मिठाचीच भरणी आली. कशाची भरणी? दोन्ही शेजारीच होत्या, साखरेची मिठाची. हो. आता शिऱ्यात काय टाकायचंय? साखर. आणि पडलं काय? बरं, मीठ बी चवीपुरतं नाही, जेवढी साखऱ्या घालतो एवढं मीठ पडलं त्या रव्यात. हो, भगवान मनात आहे, काय करावं. प्लेटी भरल्या, चमचे त्याच्यात ठेवले आणि प्लेटी बैठकीत पाठवून दिल्या. प्लेटी बैठकीत गेल्या. सासू बाहेरून आली. ती म्हणली, मी रात्रीच मिठाची भरणी भरून ठेवली, इतकी कस काय कमी झाली? अगं सुनबाई, ही मिठाची भरणी कमी कस काय झाली? सुनबाई जशी हालून जागी केली. अगं हे मीठ. ओ म्हणली, मी रव्यात साखऱ्याच्या ऐवजी मीठच टाकलं. आता प्लेटात बैठकीत गेल्यात, आता काय करा? कोण आणीन तिथून? हिंमत नाही कोणाची, सुनबाईची नाही, सासूची बी नाही. म्हातारा रागीत, काय करा. हो, असं सासरे गेले. हो, सुनबाईने असं बैठकीत डोकून बघितलं. म्हणजे आता म्हाताऱ्याने चमच्याला हात लावलाय आणि जेव्हा रव्याचा पहिला घास घेईल त्यावेळेस माझं काही खरं नाही. आता काय करा? हो, असा पहिला घास घेतला सासरेने, बाकीच्या सगळ्या म्हणे. आणि आतून आवाज आला, सुनबाई वाह, काय शिरा केलाय. सुनबाई म्हणली, हे नक्की आडवं बोलत असं नाही, थिरड नीट. आता इतकी मीठ टाकलंय मला, सरळ बोलत असं का? हा, तिने बी हो म्हणला, सुनबाई वाह, काय शिरा झालाय. काहीला आडवं बोललेलं लवकर कळत नाही बाबा, त्याला लई हुशार माणसं लागत आहेत. हो, काहीला घालून पाडून बोलायची लई सवय असते. सुनबाई अशी शेतात गेली. सासूबाई बरोबर घरीच होती, भागवत ऐकायला आली ती खांडे महाराजाचं. आपली भागवत ऐकून घरी गेली. सुनबाई शेतातून आली, काम धंदा करून दिवसभर आली. सासूला आयताच चहा दिला. आडवं बोलणं कसं असतं तुम्हाला सांगतो. सासूला आयताच चहा दिला. आता गडबडीने सुनबाईकून काय झालं, चहामध्ये साखर टाकायची विसरत का? हा, तिने चहा दिला. म्हातारीने पहिला घोट घेतला, अशी बशी आदळली खाली. आणि नातू खेळत होता जवळ. नातू म्हणजे, इकडे पोरा इकडे. म्हणजे तू काय करतो? मला मी शाळेत जातो. बर, मला शाळा शिकून काय करायचं? म्हातारी त्याची नातूला, मला नोकरी लागल. म्हणजे नोकरी लागल्या, आणि जेव्हा तुला नोकरी लागण आणि जेव्हा तुला पहिला पगार येईन तेव्हा रामगडच्या बाबाला नंतर दी, पण पहिला औषध काय कर, हो, ते तुझ्या पहिल्या पगारातली उशी पहिल्या पगार जेव्हा आला ना त्याची साखर आण आणि तुझ्या माईला दी. मग ती मला चहात टाकून उकळून दे. आता इतका घेरा घ्यायची गरज आहे का? सरळ म्हणावं, सुनबाई चहात साखर राहिली, टाकून उकळून दे. पण हे असे काही बोलत आहेत, असे फिरून. हो, ते ज्याचे कळायचं त्यालाच कळतं. हो, तसं सुनबाईला वाटलं हे म्हातारं नक्की आडवं बोलत असं. हो, अगं सुनबाई काय शिरा मस्त झालाय, गोड झालाय. हो, सुनबाईच्या पुढंच कढई होती. सुनबाईने असा उसाखीर शिरा घेतला, हातावर घेतला आणि टाकला तोंडात. तिला सुद्धा शिरा कसा लागला? गोड लागला, गोड. भगवंता सोबत जर आपण एक रूप झालो. हो, अरे मिठाचं परिवर्तन साखऱ्यात करायला भगवंताला काय वेळ लागणार आहे? हो, अरे ज्यानं मीराबाईचं विषाचं रूपांतर अमृतात केलं, जी मीराबाई विष पेली, स्वतःकडे महाराज भगवंताची मूर्ती काळी पडली, पण मीराबाई सुरक्षित राहिली. तर एका मिठाचं स्वरूपात साखऱ्यात करायला भगवंताला लागते तरी काय? विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणता उद्यापासून आम्ही तसंच करून बघतो. तसं नाही. ज्याची वृत्ती भगवंताकडे लागली, भगवान परमात्मा हे काम करतो. आमचं तसं कसं होईल? हो, आपण भगवंताशी किती समरस आहे याच्यावर आपलं सगळं अवलंबून आहे. हो, ही भगवंताची रीत. आणि सगळ्यावर प्रेम. किती प्रेम आहे बाप, किती प्रेम. हो, लहानसा भगवान काय भाग्यवान असेल माई यशोदा, काय पुण्य केले असेल. हो, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. काय भाग्य आहे. हा, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. ज्याच्या रोमारोमामध्ये ब्रह्मांड आहे तो सगुण रूपाला येऊन आईचा पदर धरून मैया 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 म्हणतोय. काय गड असेल. हो, अरे विश्वाचा पोषण करणारा परमात्मा आईला म्हणतो, आई मला भूक लागली, यशोदे घराकडे चाल, मला जीव घाल. काय साधं जीवन आहे. अरे विश्वाचा जनिता आईला म्हणतो मला जीव घाल. काय भाग्यवान असेल होती माय. अरे जिला स्वतः स्वयंपाक करून भगवंताला जीव घालायचं भाग्य लाभलं असेल ती यशोदा माय किती भाग्यवान असेल.
पहा ना तुम्ही. हो अरे तुझा पदर धरून आई आई मैया 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 ए मैया ए मैया. काय महाराज भाग्य असेल. हो मैया माता या शब्दात ताकदच खूप आहे महाराज. आई हो आई मैया माता हे मम्मी कुठून आले कुणास तो कळतच नाही. काय करावं. हो आता तर मम्मी बी नाही मॉम. अरे आई शब्दात जी ताकद आहे, माता शब्दात जी ताकद आहे, मैया शब्दात जी ताकद आहे ती मॉम आणि डॅडी नाही. नाही माय बाप. हो काय विशेष आहे. भगवान मोहन कहने लगे मैया मैया. पहिल्यांदा आई महाराज तुम्ही मला सांगतो लेकरू पहिल्यांदा जर काय बोलत असेल आई मा. हो तुम्ही पहा. हो पहिला शब्द जर उच्चारित असेल तर लेकरू जन्माला आल्यावर जेव्हा बोलायला लागतं ना ते काय वर्षे 6 महिने लागत असेल ते आपल्याला माहिती नाही, पण पहिल्यांदा आई शब्द उच्चारत ते. हो आई आई हळूहळू आईच पहिल्यांदा म्हणतं. हो किती नातं समीप आहे महाराज. हो पण नंतर पुढं लोकांचं बघून ते मम्मी म्हणत राहतं. अगोदर आई शब्द उच्चारत. हो भगवान परमात्मा महाराज भूक लागली ए मैया जेव घाल. बरं म्हणली म्हणजे मुर्द्या किसन्या रोज खायला दिलं तर खात नाही, आज भूक लागली म्हणतो. बरं काय खायचं मला घरी चल इथं नको. आताची माय म्हणली असते घरी कशाला, इथंच वडापाव देते मिसळ पाव देते इथंच खा की हॉटेल म्हणतो. आई घरी चल मला जीव घाल. हो काय जीव. बरं म्हणली कृष्णा तू एवढा म्हणतो तुला काय करू जेवायला सांग. साध्या गव्हाची पोळी लाटी, साध्या गव्हाची पोळी लाटी, मला पुरणपोळी करून दे मोठी, मला पुरणपोळी करून दे मोठी. नाही अडविता गुळासाठी मला जीव घाल. नाही अडवित गुळासाठी मला जीव घाल. विश्वाचा जनता काय म्हणले आईला. बरं का सरपंच साधे गहू साधे साध्या गावाची पोळी लाटी. आई साधे गहू आपले साधे गहू त्या बैलाला भरडू नये. हे काय हे सारं गावच बैलाचं आमचं. हो खरोखर बैल बशी सापटे तुम्हाला. हो लक्ष्मी बिचारायची त्यांची सारं गाव त्याच्यावर चलतं महाराज. हो मंगळवार असला जर एखादं मेलं ना असं झाकून ठेवायचं पण बाजारलाच जायचं. हो जमतच नाही 8 दिवस टेम्पो भरवायला 8 दिवस कसे जमायचे सर सांगा बरं. किती अवघड आहे का नाही. हो ते जावाच लागतंय बाजाराला. हो आमचं काही असो बाबा मंगळवार सोडून तुम्ही दुसरं काही सांगा आम्हाला. ते मंगळवार म्हणलं की आम्ही तुमचं बी नाही मग ऐकणार. आम्हाला जावंच लागतंय बाजारला काय करा. हो 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 पण ते आता त्याच्यावर त्यांचं सगळं चलतंय काय करावं. एवढुले बाचाकणे सुद्धा चांगले घोरे बघत आहेत. कोणाच्यांना सुद्धा कळत आहे कुठं शिक ते नाडीत भिनलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल आई साध्या गावाची पोळी. बघा भगवान परमात्मा काय म्हणते ऐका. स्वतः देव तुम्ही सुद्धा असा एखाद्या वर स्वयंपाक करा देवाला जीव घाला. बघ किती समाधान वाटतंय. स्वतः भगवान म्हणतात आई साध्या गावाची पोळी मला पुरणपोळी गुळ असू नाही तर नसू नाही आडवीत गुळासाठी मला जीव घाल. कन्हैया अजून काय करू. तुप लावून भाकर करी, तुप लावून भाकर करी, वांगी भाजून भरीत करी, वांगी भाजून भरीत करी, वर कांद्याची कोशिंबीर मला दे म्हणा, वर कांद्याची कोशिंबीर मला दे भगवान परमात्मा सांगतात काय आवडतं. तुम्ही सांगितलं नाही भागवतात हे डबल होईना आपली डबल कॅसेट. नाही सांगितलं. हो अजून काय कर आई मला जेवायला. हो आई गे खडी साखरेचे खडे, खडी साखरेचे खडे, लवकर मला करून दे वडे, लवकर मला करून दे वडे, बाळ स्पुंद स्पुंद निरडे मला जेव घाल, बाळ स्पुंद स्पुंद निरडे मला जेव घाल. महाराज काय आवडतंय. हो आई लहानच घे गा उंडा मला लवकर भाजून दे मांडा, लांब गेल्या गाईच्या झुंडा मला जीव घाल. आई मला मांडा कर मांडा. हो तुम्हाला येतो का मांडा करता कोणाला. मांडा मांडे कुणी केले होते कोणासाठी. हा मुक्ताबाईने केले होते कोणासाठी. हा ज्ञानेश्वर आपल्या भावासाठी. मांडे भोजन कसं असतं मला सांगतो. मांडे कसं असतं खानदेशातल्या लोकांना करतात बघा मांडे. हो तिकडे मुक्ताबाई ना तापी तीर मुक्ताईनगर. हो तिथं असं एवढूशा मुलीला सुद्धा मांडे करता येते. हो आणि मांड्याची विशेषता ही मांडा 4 दिवस खराब होत नाही. बरं विशेष अशी आहे
की आपली पुरणपोळीच फक्त त्या मांड्याचं पुरण वरून असतं, वरून त्याची घडी कशी काही असते, बॉक्स केलेला असतो त्याचा, त्या मांड्याचा. हो 4 दिवस मांडा खराब होतो, जितका शिळा होईल तितका चवदार लागतो. हो बरं, मांडा असा लाटीत नाही, खापरात भाजायचा आणि खानदेशातल्या महिला इथून असं लाटतात त्या मांड्याला. हो त्याला म्हणतात मांडा. आई लहानच घे गा उंडा, मला लवकर भाजून दे मांडा, लांब गेल्या गाईच्या झुंडा. अजून काय करू, खडी साखरेचे खडे, मला लवकर भाजून दे वडे, बाळ स्पुंदो स्पुंदो निरडे. हा रडू लागले भगवान, आई मला खायचे हे. बर बर बर, तूप लावणी भाकर करी, वांगे भाजूनी भरीत करी. काय भाकरी असायची हो, कडक भाकर. आता सध्या ते हे चालू ना, काय म्हणते ते तिळाचं, ते तीळ टाकून भाकरी, कडक भाकरी असावी, काय मजा. हो आणि भाकरी झाल्यावर खेड्यातलं महाबाप चांगलं आहे. हो खरंच चांगलं आहे. तुम्ही ना स्पर्धाच करायची नाही कोणासोबत. पैसा अडकान धनन त्याचा लय मोठा बंगला, ते लयच मोठ्या काही नाही मायबाप. खरं तुम्हाला एक सांगतो, कोण सुखी या जगात, समाधानी कोण आहे. आमचे गुरुवारी सांगाय शिकवत असताना, बाबा खायला लागतंय तितकं भेटतंय, हो खाल्ल्याला पचतंय आणि पडलं की झोप लागते, सगळ्यात समाधानी माणसं समजायचं. हो काही खरं नाही. कोणीले अंबानी असला तरी काय चपाती भाजीच खात असेल ना, काय दुसरं खातोय, काय सोनं खातोय. उलट त्याला तर तेल खाता येत नाही, मीठ खाता येत नाही, मिरची खाता येत नाही. हो किती अवघड आहे सांगा बरं तुम्ही. समाधानी माणसं आपण चुक्या. हो तूप लावणी भाकर करी, वांगे भाजूनी भरीत करी. हो अशा भाकरी झाल्या म्हणजे पहिला मायला काय करायचं, ते अशा चुलीत वांगे फेकायचे, असे चुलीत वांगे फेकायचे. हो असे हारामध्ये झाकून ठेवायचे ते वांगे. हो काळे कुट वांगे बाहेर काढी, थपा 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 अशी थापटायचे. ज्या काठुरीत भाकर केली त्याच काठुरीत तांब्याच्या बोडाने रगडायचे. वांगे भाजूनी भरीत करी. हा वर कांद्याची कोशिंबिरी, मला जीव घाल विठाला 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 विठाला. आणि जेवल्यावर भगवंताने म्हणावं, ऐका हो जेवल्यावर म्हणावं, आई भाकरी बरीच गोड झाली, भक्षोनी भूक हरपली, यशोदेने कृपा केली, मला जीव घाल. काय विशेष आहे, जेवल्यावर देवानं आईचं वर्णन करावं. आई काय ग भाकरी करते ग तू, किती प्रेम आहे ग या भाकरीमध्ये. हा किती किती प्रेमाने करते भाकरी. हो आई ज्यावेळेस आपल्या मुलासाठी जेवण करते, काय कसर ठेवते बरं आई, सांगा बरं तुम्ही, काय कसर ठेवते बिचारी. कधीच नाही. पण काही लई दलिंदर आहेत महाराज काही लोक. अहो महाराज स्वयंपाकात भाजीत हो मीठ कमी पडलं तर ताट फेकतात, असे ताट. किंमत कळत नाही त्यांना, कुठून आलं हे, किती लांबून आलं. आई ज्यावेळेस करते कसर ठेवते, अरे मीठ कमी पडलं तर वरून घे ना. अरे भगवान परमात्मा आईच्या हाताने जेवले तर आईचं तोंड भरून कौतुक केलं. आई भाकरी बरीच गोड झाली, भक्षोनी भूक हरपली, यशोदेने कृपा केली. काय वर्णन आहे. आईचं वर्णन करा, आईचं कौतुक करा, बापाचं कौतुक करा. किती विशेष आहे बाप, हे शिकलं पाहिजे. हो अशा प्रकारचं भगवान परमात्मा खूप सुंदर असा स्वयंपाक करून आपणही भगवंताला एक दिवस जीव घालू शकता. हे स्वतः भगवान परमात्मा सांगतात मला काय आवडतं म्हणून. विठ्ठला 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 विठ्ठला. सगळ्या गवळणी घराणे सांगण्यासाठी आल्या, कड्याकुल्प जशा तसे राहत आहे. खूप चोऱ्या करून खाल्लं, खूप चोरी करून खाल्लं. हो खूप याच्या घरी चोरी, त्याच्या घरी चोरी, त्याच्या घरी चोरी. खाऊन पिऊन गोपाळ म्हणायचे. खाल्ल्या पिल्ल्यावर खूप खाल्लं, देवाने खाऊ घातलं आणि मग तृप्तीचे ढेकर देत असताना गोपाळ अभंगाच्या पहिल्या चरणात सांगायचे, तुझी संगती तुझी संगती
ढेकर दिला, खूप खाल्लं. मग ना तुझी संगती झाली आमुची निश्चिंती विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हे विठोबा, हे विठोबा रखुमाई. हा, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. आईशा ऐकता घराने यशोदेच्या नयनी आले पाणी. कृष्णा खोडी दे टाकून एका जनार्दनी चरणी. कृष्णा गावात राहू नको, चला आता तुला शाळेत घालते. युनिफॉर्म गणवेश, 2 टांगे धोतर घातलं, कमरेला शिंग खोली बासरी वगैरे. भगवान परमात्मा गाई चारायला जायचे. मग काय छोटी छोटी गैया छोटा छोटा ग्वाल. छोटो सुमेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल. छोटो सुमेरो मदन गोपाल. हे आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल. बीच में मेरो मदन गोपाल. छोटी 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 गैया छोटे छोटे ग्वाल. छोटो सुमेरो मदन गोपाल. अरे छोटो सुमेरो मदन गोपाल. कवार बी कीर्तन करा वाटत, पण आता महाराज सगळं कामं राहिले तसेच. अजून स्वयंपाक काय सकाळ धरून दिंडी आहे, भागवत आहे, अजून काही खाल्लं का नाही काय माहिती, नाश्ते ते करून आलते का नाही. आता काय कीर्तन आपण हमेशाच ऐकता आहे का नाही. असे महाराज साथ असला तर आपण कवार बी सांगू आहे का नाही. पण काही नाही, आपलं बी काही नाही, आपले बी काय कीर्तनाची हौस नाही राहिले महाराज आपल्याला. हो, डोक्याला केस कमी इतके कीर्तन केले जात आहे का नाही. वाटतं काही नाही, तासभर कुठेही असलं तर आपलं तासभरच कीर्तन असतं. हो, 2 तास सुद्धा कीर्तन करत नाही. हो, चला अशा माध्यमातून ही कथा आहे आणि कथेच्या सांगतेतून भगवान परमात्मा गया कालाचा प्रसाद केला. तुम्हाला माहिती आहे श्रीमद भागवतामध्ये शुकदेव बाबा वर्णन करतात कसा केला तो काला. विभ्रत वेणुम चटपटये शुंगवेत्र्याचे कक्षे वामे पानो मसल कवलम तत्फलम निंगुलिषु तिष्ठन मध्ये स्वपरी सुरदो हासयन नर्भवे स्वर्गे लोके मी भुज यज्ञ भुगबाल केली पुंडारी श्री